श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते. तर आज चालली आहे मी पप्पांच्या ऑफिसमध्ये पुन्हा एकदा. तर ॲक्च्युली तिथे त्यांच्या डिपार्टमेंट वाईज म्हणजे गेल्या वेळेस त्यांच्या ऑफिसचा पूर्ण कार्यक्रम होता, पण डिपार्टमेंट वाईज आज त्यांचा कार्यक्रम आहे. तर तिथे बोलवलं आहे. तर पप्पांसोबत मी सुद्धा चालले, मम्मी पप्पा आणि आम्ही तिघे चाललेलो आहोत. चला, आभाळ आलं आहे मस्तपैकी आणि ऊन वगैरे काही नाही आहे. गेल्या वेळेस जरा ऊन वगैरे होतं त्याच्यामुळं कंटाळा आलेला. आता जरा बरं वाटतंय आणि पाऊस वगैरे आला तर खूप छानच वाटेल. फक्त एवढंच की ते छत्री आणि हे सगळं ना, ते सगळं किचकिच होऊन जातं. बाकी जरा बरं वाटतं, थंड वातावरण आणि बाकी. चला जाऊयात आता. ट्रेन तर आम्ही पकडली आणि आम्ही किती लेट चाललेलो म्हणजे साधारण 10च्या नंतर 11च्या अगोदर असं टायमिंगमध्ये चाललेलो, तरीसुद्धा किती गर्दी होती. आणि जेव्हा आम्ही उतरायचा टाईम आला म्हणजे आम्ही भायखळ्याला उतरलो आणि तिथे पूर्ण ट्रेन खाली झाली होती. नंतर आम्ही आलो ते म्हणजे भायखळा स्टेशनच्या बाजूला ह्या ड्रायफ्रूटच्या दुकानात. तिथे खूप चांगले ड्रायफ्रूट्स होते आणि जाताना आम्ही घेतले. नंतर मग भायखळ्यावरून आम्ही बस पकडली आणि नंतर पप्पांच्या ऑफिसमध्ये जायला निघालो. आणि पप्पांच्या ऑफिसमध्ये कुठे आहे पप्पांचं ऑफिस? तर वरळीला आरे दूध डेअरी इथे म्हणजे दूध डेअरीच आहे ती. आता सध्या डेअरी चालत नाही पण ऑफिस लागतंय पण खूप. तरी 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. तरी यवतू विभागामार्फत त्यांचा जाहीर सत्कार घेत आहेत. कुकळे आमच्या सेक्शनमध्ये 2-3 वर्षापासून काम करतात. कुकळेंनी सर्व काम व्यवस्थित वगैरे पार पाडलेलं आहे आणि कधी काही तसं तक्रारीची जागा दिलेली नाही, संधी दिली नाही. त्याच्यामुळं कुकळे 31 मे रोजी सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांचं बाकीचं काम आम्ही लवकरात लवकर करू अशी आम्ही त्यांना हमी देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानाचं आणि आरोग्याचं जावं ही सदिच्छा व्यक्त करून माझं भाषण उत्सवमूर्ती आणि माझे सगळे सहकारी बंधू भगिनींनो, कुकळेंनी 38 वर्ष त्यांच्या यशस्वी सेवा केलेली आहे. मी जस्ट 1 फेब्रुवारी इथे चार्ज घेतला, पण त्यांनी मला कधी मटण खाऊ घालायचं आश्वासन दिलं माझा पूर्ण झालेलं नाहीये. तर आपण ते कधीच एकदा पूर्ण करू. आता म्हणले मॅडम म्हणाल्या की त्यांचं काय ड्यूज असतील ते आपण क्लिअर करू. हो, त्याची गॅरंटी मी एजी कडून पीओ कडून जे काय असेल त्यांचे देणं ते लवकरात लवकर आपण त्यांना नक्कीच देऊ. त्यांना तरी नक्की देऊ, कारण त्यांनी शब्द दिल्यावर तो शब्द पूर्ण होणार. आणि त्यांचा यशस्वी हे झाल्यानंतर आता त्या उर्वरित आयुष्याने मी त्यांना याचा आशीर्वाद देईन की बाबा सुख समजा आयुष्य झालं, संस्कार झालं. हे बोलून माझे 2 शब्द संपवतो. सत्कार समारंभ आवरल्यानंतर आम्ही ताव मारला तो जेवणावर. आणि जेवण काय होतं तर मस्तपैकी फिश फ्राय वगैरे हे सगळं जेवण होतं. आणि त्यानंतर मग आम्ही घरी चाललो. घरी जाताना आम्ही डिरेक्टली भायखळ्यापर्यंत टॅक्सी केली. काय वत आहे वैताग आला तिला, बसून बसून वैताग येतो तिला, कामं करायची सवय. आप ये बताइए राइट मार. आता हे काय
तर ऑफिसमधून आलो पप्पांच्या आम्ही घरी साधारण 3-3:30 वाजले आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला, घरी जेवण बनवलं आणि नंतर इकडे मम्मीच्या घरी आले. ते कशाला, तर आता मम्मी पप्पा गावाला चालले आणि स्वातीची डिलेवरीसुद्धा जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे ती तिच्या मम्मी पप्पांकडे जाणार आहे. श्लोकच्या टायमिंगला ती इथेच डिलेवरी वगैरे सगळं झालेलं, पण यावेळेस सेकंड टायमिंगला तिला तिच्या मम्मी पप्पांकडे जायचं आहे, सो तिकडे तिला सोडणार आहेत आणि मग मम्मी पप्पांसोबतच ती गावाला चाललेली आहे. आता मम्मी पप्पा चं सामान इतकं होतं काय बोलायला नको, कारण ते आता जास्तीचा टायमिंग गावाला घालवणार आहेत, कारण गावाला शुद्ध वातावरण असतं सगळं आणि आपली शेती वगैरे असल्यामुळे गावाला ते फिक्स राहणार नाही आहेत, पण तरी पण येऊन जाऊन पण जास्तीचा वेळ हा गावालाच घालवणार आहेत आणि गावाला जाणार किंवा आता मी रिटायर होणार ह्या 1-2 वर्षापूर्वीच त्यांनी झाडं वगैरे लावायला सुरुवात केलेली, जेणेकरून माझ्या शेतामध्ये मला झाडं लावायचे आहेत, जे मी आयुष्यभर करू शकलो नाही आहे, ते मला आत्ता करायचं आहे, म्हणून ते इतकी झाडं वगैरे सगळे जाताना घेऊन मम्मी पप्पा गेले. आज गावाला गेले आणि आम्ही आत्ताच सोडून आलो. आता इथे फक्त आरती आणि आरवी दोघीच आहेत. तुषार अभि दोघं आहेत, पण ते काही जास्त घरात नसतात. आणि कसं आहे, इतक्या मोठ्या घरामध्ये पहिलं कसं घर सगळं भरलेलं वाटायचं आणि आता खूप अगदी शांत वाटायला लागले. त्याच्यामुळे आता आरतीला अजिबात करमणार नाही आहे आणि आरवीला पण करमणार नाही. खाली घर खरंच खूप कसं तरी वाटतं, कारण असं कधी बघायची सवय नाही आहे. जरी पण मम्मी नसेल तरी पप्पा असतात, कारण त्यांच्या जॉबमुळे. आणि आता मम्मी पण नाही आहे आणि पप्पा पण नाही आहे, त्याच्यामुळे अगदी फक्त आम्हीच आहोत. आणि कधीही आपल्याबरोबर मोठी माणसं असल्यावर जरा फरकच पडतो. सासू सासरे तरी असावेत किंवा आई वडील तरी कोणीतरी जवळपास असेल तर जरा फरक पडतो. तर आता मम्मी पप्पा गेलेले आहेत आणि आजच्या ब्लॉगचा एंड आपण इथेच करूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.